नगर तालुक्यातील एका शिक्षकाचा सेवापूर्ती कार्यक्रम अतिशय आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला। त्यांनी सत्कारासाठी बुके नको तो बुक अर्थात पुस्तक आणा अशा केलेल्या आव्हानाला कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि जिल्हाभरातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुस्तके भेट स्वरूपात दिली। या पुस्तकांबरोबरच त्यांनी आणलेली पुस्तके आणि कपाटे गावातील आणि वाड्या वस्त्यांवरील 7 शाळांना यावेळी भेट देत या शाळांची ग्रंथालये समृद्ध करण्यात आली। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सारोळा स्टेशन, तालुका नगर येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक संजय रभाजी काळे हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सारोळा कासार येथील रामनगरी सभागृहात त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी हा आगळावेगळा उपक्रम काळे कुटुंबीय आणि शिक्षक मित्र परिवाराने राबवला। या आगळावेगळ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर, निवृत्त शिक्षणाधिकारी अरुण धामणे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शिक्षक नेते संजय कळमकर, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय कडूस यांच्यासह जिल्हाभरातून शिक्षक उपस्थित होते। आज माझ्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी अरुणराव धामणे साहेब, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस साहेब, आमच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव साहेब, आमचे मित्र साहित्यिक संजयराव कळमकर, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, शिक्षक मित्रपरिवार, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो। मी या ठिकाणी एक फाईल आणलेली 10 पानाची, परंतु ते 10 पानाचं भाषण मी या ठिकाणी करणार नाही। का तर सर्वांनी आंबेराईवाडीपासून आनंदवाडी आणि तुकाईमळा आणि आता सारोळा स्टेशन या ठिकाणी जे जे कार्य केले ते सर्व या ठिकाणी विशद केलेलं आहे। म्हणून मी आता शाळेविषयी काहीच बोलणार नाही, परंतु माझ्या आयुष्यामध्ये जे मला जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव मी या ठिकाणी एक थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी सर्वोच्च माझा सन्मान आंबेराईवाडी या ठिकाणी झाला असं मी म्हणन, कारण त्यावेळेसच्या सीओ मॅडम रुबल गुप्ता अग्रवाल या ठिकाणी आल्या आणि त्यांच्या समवेत आपल्या गावचं भूषण असणारे अरुण धामणे साहेब, काटमोरे साहेब, शिक्षण संचालक टेमकर साहेब, PS उपशिक्षणाधिकारी PS काळे साहेब आणि सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि लग्नासारखा कार्यक्रम त्या ठिकाणी घडून आला। मंडप केला, बीट मधले सर्व शिक्षक होते आणि विविध उपक्रमांचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं आणि तो खरा माझा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी सन्मान केला, शाळेचं नाव मोठं केलं। दुसरी गोष्ट अशी की मी ज्या ठिकाणी तुकाईमळा या ठिकाणी असताना रामदास हराळ साहेब गट शिक्षणाधिकारी ते आज काही कारणानिमित्त या ठिकाणी येऊ शकले नाही, तर त्यांनी माझ्या शाळेला व्हिजिट केली पहिल्यांदा। मी बोलवलं त्यांना, बोलवण्याचं कारण म्हणजे असं होतं की स्कॉलरशिप मध्ये अतिशय एक गरिबाचा मुलगा, गवंडी काम करणारा मुलगा होता, तो स्कॉलरशिप मध्ये पास झाला होता आणि 3 ते 4 विद्यार्थी प्रज्ञाशोध मध्ये आले होते। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी त्या ठिकाणी बोलवलं। त्या ठिकाणी रामदास हराळ साहेब आले आणि ज्यावेळेस रामदास हराळ साहेब नगर तालुक्यात हजर झाले पंचायत समितीला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी शाळा या ठिकाणी
कदाचित तालुक्यातली पहिली शाळा असेल ती शाळा व्हिजिट केली आणि एवढं कौतुक केलं त्या ठिकाणी, मला त्या ठिकाणी सन्मानित केलं आणि गावच्या ग्रामस्थांनी सुद्धा गट शिक्षणाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. आणि त्यानंतर एक दोन महिने गेले आणि 2 महिने गेल्यानंतर पंचायत समितीमधून त्यांनी मला निरोप पाठवला, तुम्हाला पंचायत समितीमध्ये बोलावणं झालं आहे. मी म्हणलं आता काहीतरी बालड आलं माझ्यावर, कारण गावचे सरपंच रवींद्र कडूस हे ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, त्यावेळेस आमच्या काळे परिवाराने त्यांना थोडी खालीचा वाटा का होईना राजकारणामध्ये काही मदत केली असेल आणि आता बाळासाहेब हराळ यांच्या माध्यमातून मला काहीतरी त्रास 100% आता काहीतरी आहे, परंतु तसं घडलं नाही. बाळासाहेब हराळ यांनी सुद्धा अक्षरशः त्यांच्या गावात चांगलं काम केलं, त्यामुळे सुईच्या टोका इतका सुद्धा धक्का त्यांच्याकडून मला लागला नाही पहा. परंतु रामदास हराळ साहेबांनी ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये बोलावलं, मी घाबरलो होतो, म्हणलं काहीतरी कारवाई आता माझ्यावर. तर त्यांनी बोलावलं, म्हणलं काळे सर तुमचं मागचं मी सगळी माहिती घेतली आहे आणि तुम्ही मला एवढ्या आठवड्यामध्ये जिल्हा पुरस्कारासाठी फाईल द्यायची, बाकीचं सगळं मी पाहतो काय असेल कमी जास्ती. म्हणलं साहेब तुम्ही म्हटलात हाच माझा पुरस्कार आहे, मला पुरस्कार नको. आणि त्यापासून मी त्या ठिकाणी ते पुरस्कार तो साहेबांनी विनंती केली पण तो पुरस्कार मी त्या ठिकाणी नाकारला. असो म्हणजे पुरस्कारासाठी मी कधीच या ठिकाणी काम केलेलं नाही. वाळकी गावामध्ये जे काम केलं त्या वाळकी गावाने मला ग्राम गौरव पुरस्कार हा दिला आणि बाकीच्या विभागातल्या लोकांना बोटे साहेब आहेत पहा इथं ग्राम गौरव पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं. त्याचप्रमाणे धामणे साहेबांच्या बाबतीत एक सांगायचा अनुभव, घरी गेलो असतो धामणे साहेब गॅदरिंगचा कार्यक्रम करायचा आहे, काय करू. तर धामणे साहेबांना मी म्हटलं माझ्या शाळेचा पट तर एकदम कमी आहे, मी कशी गॅदरिंग घेणार. सुरुवातीला आंबेरावाडीचा पट फक्त 20 होता, परंतु तो पट नंतर 50 पर्यंत वाढला. तर गॅदरिंग घ्यायची म्हटलं तर साहेब म्हणले मग गॅदरिंग घ्यायची तर तुम्ही सगळ्या शाळा एकत्र करा आणि गॅदरिंग घेऊ शकतात. आणि मग तसा विचार केला, प्रत्येक शाळेने आम्ही 2-2 जिथं त्या ठिकाणी बसवले आणि वाळकी गावामध्ये विशीमध्ये गॅदरिंग घेणारा मी पहिला शिक्षक असून 3 ते 4 हजार लोक त्या ठिकाणी गॅदरिंगला उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तामध्ये तिथं गॅदरिंग घ्यावी लागली. त्यानंतर गुंडेगावमध्ये सुद्धा तसा प्रकार, सर्व शाळांचं एकत्रित 2 ते 3 वेळा विशीमध्ये गॅदरिंग घेतलं, तिथंही तसाच प्रकार. आणि तेव्हापासून जिल्ह्यामध्ये पहिली शाळा बोरवाडी असेल, बोरवाडी म्हणजे त्यावेळेस अरविंद जाधव तिथं होते पहा. बोरवाडी शाळेचं स्नेह संमेलन एवढं मोठं झालं आणि नंतर आंबेडेवाडीचं झालं आणि साहेब जिल्हाभर स्नेह संमेलन त्या ठिकाणी साजरे होऊ लागले. आणि त्या निमित्तानं 1.5-2 लाख रुपये त्या शाळेंना स्नेह संमेलनाच्या मदतीने निमित्ताने मिळाली आणि ते पैसे त्या शाळेला विकासासाठी उपयोगात आले. आज जिल्हा परिषदेच्या शाळा एवढ्या त्या माध्यमातून स्मार्ट झालेल्या आहेत. असो माझ्या जीवनामध्ये काम करत असताना आमचे बंधू अरुण काळे सर यांचं मार्गदर्शन आम्हाला खरोखर लाभलं, कारण त्यांचं इंग्रजी आमच्या काळे परिवारामध्ये अरुण काळे सरांच्या इंग्रजीच्या बाबतीत कोणी तोडत अजिबात नाही. मग मी त्यांना विचारायचो, मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी मी म्हणायचो इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा. मग ते आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि त्या माध्यमातून इंग्रजी आमचं 100% नसलं तरी अरुण सरांच्या माध्यमातून माझं इंग्रजी चांगलं झालं. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हरदे सर, संजय देवराम धामणे मला नोकरी नसताना त्यांनी मला आर्थिक सहकार्य, ते नोकरी लागल्यानंतर मला खूप आर्थिक सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे.
अजूनही त्यांचे पैसे मला द्यायचे बाकी आहे, त्यांनी मागितले नाही. मागितल्यावर मी त्यांचे पैसे देणार आहे, काळजी करू नका. तर आमची मावशी इंद्रायणी, माझं लहानपणापासून शिक्षण चालू असताना तिने मला कपड्यापासून मदत केली. आणि आई आणि आमच्या वहिनी, आमचे बंधू बाप्पू, आम्ही सर्व घरातले त्यांना बाप्पू म्हणतो. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. असो, आज या ठिकाणी वडील नाही, परंतु वडिलांचा मित्र परिवार म्हणजे आमच्या गावचे विठ्ठलांना धामणे, देवराम किसन धामणे, कारभारी मामा काळे आणि बजाऊ धामणे. आमचे वडील जरी अडाणी असले तरी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून समाजकार्यात ते नेहमी सहभागी असायचे. विठ्ठलांना धामणे रस्त्याने शेवटच्या गाडीत उतरले, रस्त्याने जायचे आणि आम्ही वाड्यावर राहायचो. त्यावेळेस आवाज द्यायचे, रबादाजी. रबादाजी झोपेत असले का रबादाजी रस्त्याला जायचे, जेवण झालं का? हो, अण्णा जेवायला या. काय भाजी केली? आई म्हणायची आज मेथीची भाजी आहे. अण्णा आमच्या घरी जेवायचे आणि दोन्ही मित्र रेल्वे लाईनवर जाऊन बसायचे. मला अण्णांनी सांगितलं आम्ही पहाटे 3 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. वडिलांनी सांगितलं. काय गप्पा मारत होते काही माहीत नाही. म्हणजे आमचे वडील सांगायचं तात्पर्य म्हणजे अडाणी असले तरी त्यांचं वावर हा गावातल्या सर्व पुढाऱ्यांबरोबर होता. असा अण्णांचा हा मोठा कुटुंबाला आमचा आधार होता. दुसरी गोष्ट साहेब, आपल्या गावचं भूषण जिजाबापू गट. माझं या ठिकाणी शिक्षण चालू असताना जिजाबापू गट म्हणजे आमच्या वडिलांचे मावस भाऊ, त्यांनी माझी परिस्थिती पाहिली. ते मला म्हणले मी तुला आहे ना पोलीस खात्यात घेऊन जातो. मी इतका खुश झालो. मग तिथून पुढे माहीत झालं आपल्याला MPSC करायची, परीक्षा द्यायची. औरंगाबाद सर सांगायचे अधूनमधून अभ्यास कसा करायचा म्हणून. परंतु 4-5 वेळा प्रयत्न केला. आता पास होईल, नंतर पास होईल, पण काही नाही. असं वाटायचं आता 100% काम झालं. परंतु नाही, जिद्द हरलो नाही आम्ही. नंतर शिक्षकाचीच परीक्षा पास झालो आणि शिक्षक झालो. म्हणजे सांगायचं म्हणजे जिजाबापू गट आहेत ना, त्यांनी मला शिक्षणासाठी सायकल घेऊन दिली. आणि त्या सायकलचा आनंद आजच्या ज्या 4 चाकी गाड्या आहेत ना, त्या 4 चाकी गाडीपेक्षा तो आनंद माझा एकदम वेगळा आनंद होता. पहा, म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी झालं. या ठिकाणी शेख सर बसलेले, पहा, लतीफ शेख सर. लतीफ शेख सर आणि आम्ही अपडाऊन करायचो. रेल्वेच्या पुलावर आता सुनबाईला सोडवायला जाताना आठवण झाली. सुनबाईला म्हणलं आम्ही या पुलावर लतीफ शेख सर आम्ही डबा सोडायचो, वरती खायचो. आणि अपडाऊन करत असताना रेल्वे हुकली 10ची. कळमकर साहेब, 10ची रेल्वे हुकली. म्हणलं आता काय करायचं? 5 वाजता रेल्वे हुकल्यामुळं दुसरी गाडी नाही त्या काळात. रेल्वे लाईननी शेख सर आणि आम्ही पायी आलेले. पहा, 2 वेळा घडल्या अशा. मागं बघायचं, पुढं बघायचं, कोणी पाहतंय का आपल्याकडं, आणि कोणी दिसलं नाही का आम्ही पळायचो, कोणी दिसलं का थांबायचो. म्हणजे अशा प्रकारचं खडतर शिक्षण या ठिकाणी आपण घेतलं. आणि हे सर्व करत असताना आमच्या सौभाग्यवती पत्नी सुनीता यांचंही विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं. शिक्षक बँकेची निवडणुकीचा खर्च त्यांनी कधी आम्हाला विचारला नाही. गावातला लोकसहभाग तुम्ही काय करता तेही विचारलं नाही. खाकासर बसलेले ते दबा हसताय ते. आणि
शाळेसाठी काय केलं, इतर वेळेस काय केलं. कळमकर सर तुम्हाला नेहमी म्हणता असतात, काय चाललंय रे तुझं, शाळेसाठी तू पदर खर्च करतो, इतके पैसे टाकतो, नेमकं काय चाललंय, घराकडे लक्ष देतो का नाही, काय चाललंय नेमकं. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी भान राहिलं नाही आणि भान न ठेवता या ठिकाणी शैक्षणिक कार्य चालूच ठेवलं. मॅडमचं त्या ठिकाणी खरोखर मी आभार मानतो. आणि जो खर्च केलाय मॅडम, तो सर्व खर्च गावातलं समाजकार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, त्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं मला कधी घरातून विरोध झालेला नाही. असो, माझ्यावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, माझ्या चारही शाळेवरून आलेले या ठिकाणी पालक, सारोळकासार गावचे या ठिकाणी ग्रामस्थ आणि आमच्या काळे परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या छोट्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आमच्या आनंदात सहभागी झाला, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. असेच प्रेम आमच्या सुखदुःखात असू द्या. काही चुकल्यास क्षमस्व. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे अध्यक्ष दामणे साहेब, प्रमुख पाहुणे कळमकर सर, गट शिक्षण अधिकारी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांचा आज आपण सेवापूर्ती कार्यक्रम करत आहोत असे संजयजी कळमकर, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व शिक्षक बंधू भगिनी. खरं तर कळमकर काळे सर आणि आमचा जो पहिली भेट झाली ती म्हणजे आंबेराईवाडी शाळेत. त्या ठिकाणी संगणकाचा सोहळा आयोजित केला होता. त्यावेळेस तत्कालीन शिव रुबल अग्रवाल मॅडम होत्या, मी होतो, धामणे साहेब होते आणि केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक त्या ठिकाणी उपस्थित होते. अगोदर एक शाळा संगणकीकृत झाली आणि त्याच ठिकाणी केंद्रातील सर्व शाळा संगणकीकृत झाल्या. त्यानंतर शिव यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि शिवांना म्हटलं, आपण लोकसहभागातून संपूर्ण जिल्हा संगणक करू, प्रत्येक शाळेत किमान एक संगणक राहील असं आपण मोहीम सुरू करू. शिव नवीनच होत्या, त्यांना काय वाटलं हे काही शक्य नाही, असं होऊ शकणार नाही, कारण त्यावेळेच्या शाळांची संख्या जिल्ह्यातील 3600 काहीतरी होती संख्या आणि एवढे संगणक मिळतील का. त्यांनी मला 2 वेळेस विचारलं. मला पहिल्याने विचारलं, तुमची सेवा किती झाली. मी सांगितलं इतके वर्ष सेवा झाली. मग तुमचा अनुभव काय सांगतो, खरंच होईल का असं. म्हटलं होईल. पण त्यांना विश्वास नाही वाटला. त्यांनी 8-10 दिवसांनी परत विचारलं. मी म्हटलं, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त नेतृत्व करा, होईल. आणि तिथून खऱ्या अर्थाने त्या गावातून उगम झाला. नंतर आम्ही जाहीर केलं की केंद्र जो संगणकीकृत करेल त्यांना त्यांचे जाहीर करू, सत्कार करू. मग स्पर्धा सुरू झाली. एक केंद्र होता नेवासा तालुका सुरुवातीला 100% संगणकीकृत झाला. त्यानंतर तालुक्यामध्ये स्पर्धा लागली आणि जिल्ह्यातील सर्व शाळा त्या काळामध्ये 2011 साली संगणकीकृत झाल्या. राज्यातला किंवा मला वाटतं देशातला पहिला जिल्हा असेल का ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये संगणक झाले आणि त्याची कॉस्ट त्यावेळेची काढली होती साधारणपणे 5,11,00,000 दरम्यान लोकसहभाग जमा झाला. तर असे सुरुवात करणारे काळे सर, त्यांची ज्या ठिकाणी सेवा केली त्या ठिकाणी चांगलंच काम केलं. त्यांचं एका विद्यार्थ्याने केलेलं भाषण जर आपण लक्षपूर्वक ऐकलं असेल तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी किती चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवले. त्यांनी नुसती शिक्षण एवढंच काम नाही केलं, नोकरी करता करता समाजसेवा सुद्धा केली. म्हणजे इथं आल्यावर बरंचसं मला कळलं की त्यांनी शाळेची इमारत असेल किंवा लोकांचं जर गावामध्ये नदीचं खोलीकरण झालेलं आहे सारोळ्यामध्ये बऱ्यापैकी, तर हे संपूर्ण कामात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे.
काटकर मॅडमने त्यांना परवानगी का दिली पुढे फिरा, त्याचं कारण हे आहे की ते काही रिटायर झाले तरी ऐकणार नाही, ते सेवा करतच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी एकदम होलसेल परवानगी त्यांना देऊन टाकली. मी सुद्धा त्यांना हे सांगेन का सेवानिवृत्तीनंतर आणखीन भरपूर वेळ मिळेल, कुटुंबाला तर त्याच कुठं कुठं फिरायचं असेल ते फिरा. पण जे तापमान वाढ, आता आपण व्हॉट्सअपवर वाचतो की इतकं तापमान वाढलं तितकं वाढलं, झाडं लावा. आता सकाळी सुद्धा गाड्या लावताना आपण सगळ्यांनी पाहिलं झाड कुठं आहे, सावली येईल का, बसताना तशा हिशोबाने बसतो. मग झाडं लावताना मागे पुढे पाहतो. मग झाडं लावण्यासाठी त्यांनी जर काही सहभाग घेतला तर नक्कीच ते चांगलं काम करतील. आपण व्हॉट्सअपवर पाहिलं असेल अमुक अमुक गावामध्ये कालचे असं होतं की लातूरमध्ये खूप झाडं लावले एका माणसाने. तर तसं जर त्यांनी पुढाकार घेतला तर ते चांगलं काम तिथेही सुद्धा करू शकतील. त्यांचं आणखी एक मला चांगलं आवडलं का त्यांनी लायब्ररीसाठी, आज आपण पाहतो की वाचनाचं काम हळूहळू कमी झाले, वाचनाचं प्रमाण कमी झाले. त्याचं कारण मोबाईल हा एक आहे, दूरदर्शन आहे, आणि त्यामुळे विद्यार्थी सुद्धा वाचनाकडे कसे जातील त्यासाठी त्यांनी सेवानिवृत्त होताना सुद्धा एक आपली आठवण राहील कायमस्वरूपाची असे कपाट 5-6 कपाटं दिले, सगळ्या शाळेला पुस्तकं दिली. हे सुद्धा नवीन पायंडा त्यांनी पाडला. असाच पायंडा इतर शिक्षकही पाडतील जेणेकरून वाचन चळवळ चांगली सुरू राहील. सुरुवातीचे भाषणं त्या मर्यादा घालून देत नव्हते आयोजक, नंतर मर्यादा घालून दिली, आता कमी वेळात बोला. नंतर सांगितलं फक्त शिकवायचेच द्या, त्यामुळं मी जास्त वेळ बोलणार नाही. काळे सरांच्या भावी त्यांचं आयुष्य आणखी आनंदी जावं, जास्त काळ त्यांनी पेन्शन घ्यावी आणि पुढील त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब काळे. त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता काळे, आमचे सेवानिवृत्त झालेले मित्र, ज्यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून शेतकरी कुटुंबातून थेट राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत संचालक म्हणून ज्यांनी दीर्घकाळ सेवा केली असे टेमकर साहेब, नगरपंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव साहेब, सोनवडीचे सरपंच आमचे मित्र विठ्ठलराव दळवी सर, तसंच मित्र राधाकृष्ण वाळून सर, त्याच पद्धतीने आपल्या गावचे प्रथम नागरिक आरतीताई, पंचायत समितीचे माजी सदस्य आणि सध्याचे ग्रामपंचायत सदस्य मित्र आमचे रवींद्र कडू सर, तसेच या आपल्या गावच्या उपसरपंच शुभांगीताई, आणि ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्वजण खरं तर उपस्थित आहात. अध्यक्षपणे शेवटी बोलायचं ही प्रथा मोडून मी मुद्दाम अगोदर भाषण करतोय. असे आमचे मित्र, आणि सतत आता जरी ते पाहत असले तरी कोणाची काय काय हालचाली चालल्या ते हळूहळू टिपत असतील आणि बरोबर भाषणातून ते चिमटे घेणारच आहे. तो चिमटा कोणाला टोचल, कोणाला सहन होईल तसाच असेल, पण ज्याला त्याला कळेलच ते. तर सतत असे काही ना काही त्या दृष्टीतून पाहणारे असं यांचं शेवटी भाषण असावं. कारण त्यांनी खरं तर आढावा माझ्यावर टाकलेला होता की अध्यक्ष मला करायचं. मी खरं तर अध्यक्ष स्थान स्वीकारत नाही. अध्यक्षांची एवढी गुंजी होते की जेवढं काही बोलायचं ठरवलेलं असतं ते सगळं अगोदर बोलून जातं. त्याच्यामुळं काही बोलायला राहत नाही. कोणी राहावं न राहावं समोर, त्या व्यक्तीला मात्र बसून राहावं लागतं. आणि म्हणून त्यांनी मुद्दाम यावेळेस माझं नाव सुचवलं संजय काळेंना. परंतु शेवटी मी आजच्या सभेचे अध्यक्ष, माझ्याकडे स्थान असल्यामुळं ते अधिकार वापरून मी त्यांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला. जरा लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून, थोडंसं जाता जाता त्यांना चांगलं उद्बोधन होईल, मनोरंजन होईल, त्यासाठी त्यांना शेवटी आपण बोलायला संधी देणार आहोत. आतापर्यंत संजय काळे यांच्याबद्दल अगदी भरभरून सगळ्यांनी कौतुक केलंय, बोललेले आहेत. सगळ्यात अगोदर तर त्यांचे विद्यार्थी कांडेकर यांनी त्यांच्याबद्दल अतिशय चांगले उद्गार काढलेले. आणि मला माझं औरंगाबादला ज्यावेळेस सर्व्हिसला होतो, MPSC झाल्यानंतर तिथे एका जिल्हा परिषद
माध्यमिक शाळेचं मुख्याध्यापक पद आलेलं होतं माझ्याकडे. त्या शाळेत असताना तिथं एक विद्यार्थी आला होता 8वीचा आणि त्याला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता आणि त्याला मी म्हटलं ते अर्ज लिहून ये आणि तो अर्ज लिहायला सांगितला तर म्हटलं मला लिहिता येत नाही. अरे म्हटलं तू 8वी पास झालाय मग लिहिता येत नाही का? मग तिथूनच एक शिक्षक चाललेले होते आमच्या शाळेतले. आता ते खरं तर घटना सांगण्यासारखी नाही, परंतु त्यांनी त्या मुलाने अतिशय वाईट शब्द वापरले. ह्या टिंबटिंब शिक्षकांनी म्हणजे टिंबटिंबच्या जागी इरसाल शिवी होती. त्यांच्या समोर तोंडावर यांनी मला काही शिकवलं नाही, त्यामुळे मला काही लिहिता येत नाही. भविष्यामध्ये तो त्यावेळेस काही बोलला नसेल, परंतु 8-10 वर्षानंतर जेव्हा त्याला गरज लागली त्यावेळेस तोंडावर त्यांनी बोलून दाखवलं. तो प्रसंग मला आठवला आणि आजचा प्रसंग आठवला की त्या कांडेकर नावाच्या विद्यार्थ्यांनी या संजय काळे या त्यांच्या शिक्षकाबद्दल किती चांगलं बोलले, उद्गार काढले. त्याला काही कोणी बळच धरून आणलेलं नाही तर किंवा कर बाबा भाषण हे तर 4-10 पैसे धर आणि बोल माझ्याविषयी चांगलं असं कोणी म्हटलेलं नाही. परंतु उत्स्फूर्तपणे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल बोलतो त्यावेळेस निश्चितच त्या शिक्षकाचा मोठा सन्मान झालेला असतो. आताही माझ्यासमोर मला माझे प्राथमिकचे शिक्षक आठवतात, कदाचित माध्यमिकचे थोडेसे कमी आठवतील, कॉलेजचे आठवतच नाही. परंतु प्राथमिकचे शिक्षक सुद्धा स्वतः माझे वडील मुख्याध्यापक त्यांच्यामुळे घडलो. त्यानंतर खडके गुरुजी असतील, तांबे गुरुजी असतील, जिने गुरुजी असतील आणि या सारोळ्याच्या शाळेमध्ये मी ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस आमच्या काकू विमल संजयराव धामणे आता इथं माझ्या समोर उभ्या बसलेल्या आहेत 4थ्या रांगेत कडेला. त्या माझ्या काकू त्यांच्यामध्ये सुद्धा मी घडलो. मला आजही आठवतंय मला त्यांच्या वर्गात असताना गणितात 100 पैकी 99 मार्क मिळाले होते. त्यांना शिक्षक म्हणूनच नाही की आपला पुतण्या म्हणूनही त्यांना खूप मोठा असा त्यावेळेस गौरव वाटत होता, आनंद वाटत होता. हे शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्याच्या आयुष्यभर लक्षात राहतात त्यावेळेस त्याचा खरा सन्मान असतो. आंबेरायवाडीला सगळं खरं त्यांचा आनंदवाडीला झालं सुरुवात. आनंदवाडीला त्यांनी सांगितलं की मॅडमनी सांगितलं की आम्ही दोघं तिथं 13 वर्ष होतो एकत्र स्टाफ मेंबर आणि सुरुवातच तिथं झाली. मग हळूच टेमकर साहेबांना प्रश्न पडला किंवा त्यांचं लव्ह मॅरेज आहे काय? मी म्हटलं लव्ह मॅरेज आहे का माहित नाही, पण लव्ह आफ्टर मॅरेज निश्चित आहे. कायम दोघं एकत्र आहे, चांगलं समन्वय आहे दोघांमध्ये. आणि त्यांच्या भाषणामधून आपण ऐकलंच आता की सगळं एका बायकोने नवऱ्याविषयी इतकं भरभरून चांगलं बोलणं, जाहीर बोलणं हेच निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळं खरं तर बायको इतकं कोणीच ओळखत नाही. म्हणजे आजकाल फक्त आपल्याला गुगल नावाचा एक प्राणी आहे. गुगल काही अडलं की गुगलला लगेच आपण विचारायचं, गुगल लगेच आपल्याला ती माहिती देतो. त्या गुगल नंतर बायकोच असते ती नवऱ्याला चांगल्या प्रकारे ओळखू शकत असते. म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. काळे सरांचे आंबरेवाड्यापासूनच खरं कार्य फुलायला लागलं. तिथं जे काम त्यांनी केलं त्याचे आजही तिथले लोक, तिथले शिक्षक, तिथले विद्यार्थी सगळे आठवण काढतात. पण दुर्दैवाने आता गट शिक्षणाधिकारी जाधव साहेबांची चर्चा झाली. अशी मोठी इतकी शाळा नावाजलेली की ज्या शाळेतून तिथं संगणकाची सगळी सुरुवात झाली, संगणकी युगाची सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळांमध्ये, ती शाळा एवढी नावाजलेली शाळा आज या वर्षी बंद होत आहे किंवा झाली आहे. हे दुर्दैव आहे की एक व्यक्ती तिथून गेल्यानंतर त्या शाळेचं काय होतं. म्हणून व्यक्ती तिथं महत्वाची नसते, ते काम टिकायला पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. ते गेले हळूहळू तिथं ऱ्हास होत चालला आणि आज ती शाळा बंद झालेली. आपल्या गावातही आपण पाहतो जुन्या सारोळ्याची शाळा की ती सुद्धा शाळा अगदी महाराष्ट्रात नाही तर भारतभर गाजलेली होती. सगळीकडे आपण त्यांना एवढं सगळं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं होतं तिथं की सगळे उपक्रम तिथं राबवले जात होते. एक चांगलं नावारूपाला आलेली होती तिथं रवी गुरुजी आणि रमजान गुरुजी. त्या शाळेचे आज चाललेली आहे. सुभाषवाडी होती. त्या शाळांचं आज काय आहे? असे एक शिक्षकाचं फक्त तिथं काम होतं. हे सगळ्या शिक्षकांनी पुढे चालू ठेवणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि हे काम संजय काळे यांनी अतिशय मनपूर्वक केलं. गावातलं काम असेल, समाजकारणाचं असेल किंवा राजकारणाचं असेल, राजकारण सुद्धा त्यांना चांगलं जमतंय. समाजकारण तर जमतंय. त्यांचे कोणतेही कार्यक्रम घ्यायचे की आज
कधी पण फोन करणार किंवा घरी येणार की असं असं आपल्याला काय करायचंय, मला काय करता येईल, कशी चर्चा करता येईल, इव्हन कार्यक्रमाचं सुद्धा कसं करता येईल, काय हे सगळं विचार विनिमय करून ते सतत काम करत असतात. आता मॅडमने त्यांच्या सांगितलं की त्यांना सेवानिवृत्तीनंतर काही प्रश्न नाही. खरंच आहे, त्यांना शेतीची अतिशय आवड आहे, झाडांची अतिशय आवड आहे, फळझाडं आहेत आणि ते फळझाडं निश्चितच चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचे संवर्धन केलेलं आहे. कारण मी अनुभवातून सांगू शकतो, दरवर्षी त्यांची चिक्कू खातोय आम्ही, संत्रे खातोय, आंबे खातोय, वानोळा येत असतो आम्हाला. त्याच्यामुळे निश्चितच सांगू शकतो की ते चांगले शेतकरी सुद्धा आहेत. त्यांना काही पुढे अशी वेळ येणार नाही की आता वेळ कसा घालवावा, काय करावा असं येणार नाही. सगळं काम निश्चितपणे चांगलंच आहे. सारोळा स्टेशनला आल्यानंतर सुद्धा त्यांनी सतत तिथं चेहरा मोहरा त्या शाळेचा सगळा बदलवला. मुलांमध्ये रमणारा एक शिक्षक आणि असा शिक्षक असेल तर त्याचे सगळे विद्यार्थी त्याचं आयुष्यभर त्याचे ऋण व्यक्त करत राहतात, नामोल्लेख करत राहतात आणि हाच त्याचा मोठा सन्मान असतो. म्हणून जे भाग्य कुणाचेच नाही, कोणताही अधिकारी असेल, व्यावसायिक असेल, मगाशी राधाकृष्ण वाळुंज यांनी सांगितलं की आमचं काही कधी असा सोहळा होत नाही. कोणाचाच भाग्यात एवढा सोहळा नसतो एवढा प्राथमिक शिक्षकाचा असतो आणि ते भाग्य या प्राथमिक शिक्षकांना लाभलेलं आहे. म्हणूनच ते सगळेजण चांगलं काम करत आहेत. काही थोडेफार इकडं कामचुकारपणा होत असेल, सगळीकडेच असतात, ते सगळ्याच क्षेत्रामध्ये असतात, परंतु अतिशय खूप चांगले लोक सगळे या शिक्षण क्षेत्रात आहेत की जे नाव चांगलं कमवत आहेत, आपले विद्यार्थी घडवत आहेत. मी काय आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. या ठिकाणी संजय काळे यांना मी पुन्हा शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आरोग्य चांगलं लाभो, त्यांना सुख मिळो, आनंद मिळो आणि जे जे मनाला वाटत आहे ते त्यांनी करावं. योग्य तेच करतील ही निश्चितपणे ते अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपली सहनशीलता संपत आलेली आहे म्हणून मला यांनी शेवटी ठेवलं. शेवटच्या वाक्याचं काय होईल, कारण जरी कूलर असले, बैठक व्यवस्था चांगली असली, शेजारूनही मसाल्यांचा वास येतोय, म्हणजे अनेक प्रलोभनं आहेत, तरी तुम्ही फक्त संजय काळे सरांच्या प्रेमाखातर इथं सगळे बसून आहात. हे सगळं सन्माननीय विचारपीठ आणि खरोखर अनेक मोठे सोहळे करणाऱ्या संजूच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम इतका मोठा होतो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर म्हणजे सगळ्याच गुरुजींनी असे कार्यक्रम करू नये, कारण काहींच्या बाबतीत काय बोलावं हा प्रश्न असतो. जर आपण असं म्हटलं की सेवापूर्तीनंतर शिक्षण क्षेत्राचं खूप नुकसान होणार आहे तर लोक हसतात, हॅलो की काय नाही हो, हे गेले ते बरं आहे, आता जरा बरे सुधारणा होऊ शकते. त्यामुळं सगळ्यांनीच ते करावं असं नाही. दामणे साहेब सेवा निवृत्त झालेले अजून कुणाला माहीत नाही, कारण त्यांचा कार्यक्रम झालेला नाही. टेमकर साहेब म्हटले की त्यांनी पण असा एक कार्यक्रम करावा, अन्नदानही होईल त्या निमित्तानं. संजय देवराम धामणेंचा कार्यक्रम झालेला नाही, म्हणजे असा जाहीर झालेला नाही, रोज टप्प्याटप्प्यानं तो सुरू आहे. आमची काही अजून वेळ आलेली नाही, कुठला वार आमच्या वाट्याला आहे काही अजून माहीत नाही, परंतु एक बरं असतं, सुसंवाद होतो, एका चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. आणि आज दामणे साहेब म्हटल्याप्रमाणे सौ सुनीताताईच इतकं भरभरून बोलल्या. मला खूप कौतुक वाटलं की एखादी पत्नी इतकं जाहीरपणे आपल्या पतीविषयी बोलते. बहुता काल घरामध्ये प्रॅक्टिसही झाली असेल भाषणाची, तुम्ही उद्या असं असं बोलणार आहे, फार मनावर घेऊ नका, काय माहिती नाही, होऊ शकतं. पण ते ऐकून मी तर ठरवलं आपला निरोप समारंभच करायचा नाही. आपल्या वेळेस मला खात्री आहे असं बोललं जाऊ शकत नाही, इतकं चांगलं. परंतु आनंदाची गोष्ट आहे, दोघांमध्ये एक सुंदर केमिस्ट्री आहे, कुटुंब सुखी आहे. स्वतः संजय काळे सर नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतात आणि माझ्या मते या समाजामध्ये दोन माणसांनी नेहमी प्रसन्न राहावं, नसले तरी ते राहावं, तो व्यावसायिक भाग आहे. एक शिक्षक आणि दुसरे डॉक्टर. डॉक्टरांनी नेहमी प्रसन्न असावं, म्हणजे पेशंटला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की मी बरा होणार आहे. परंतु डॉक्टर जर गंभीर असले तर पेशंटला वाटू शकतं की मला सर्दी असली तरी आता कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पेशंट आले की त्याच्याकडे हसावं की बाबा तो बरा होणार आहे. आणि दुसरे शिक्षक काय घरात होत असेल ते बाहेर सोडून द्यावं आणि वर्गात जाताना प्रसन्न चेहऱ्यानं जावं की मुलांना वाटावं आपले गुरुजी प्रसन्न आहेत, आता आपल्याला काहीतरी मिळणार आहे. परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत अडचणी आहेत. घरात आमचे गुरुजी टेमकर साहेब लहानपणी आम्हाला खूप मारायचे आणि आम्हाला असा शोध लागला की घरात काही भांडणं झाली की ते
वर्गात येऊन मुलांना मारतात भाऊ, कारण घरी ते शक्य नाही म्हणून ते आमच्यावर राग काढतात. मग आम्ही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलांना विचारायचो घरातून काही आवाज आला का बुवा. जर भांडणाचा आवाज आला तर त्या दिवशी शाळेतच जायचं नाही, कारण तो राग आपल्यावर निघणार आहे. म्हणून संजय काळे नेहमी प्रसन्न चित्त आनंदाने हे आंतरिक समाधान त्यांना मुलं घडवण्याचं जे आहे ते त्यामागे आहे. आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे, कार्यक्रम ठरल्यानंतर त्यांना मी सांगितलं की पाहुण्यांना पुस्तकच द्या, कारण पाहुणे पुस्तकं नेतील. उन्हाळा आहे, नॅपकिन द्या. नॅपकिन नेण्याची शक्यता आहे कारण ते दिसतही नाहीत नेताना. शाली काही देऊ नका, कारण शाली कोणी नेत नाही. फेटे तर अजिबात देऊ नका. लग्नात अनेक जण फेटे बांधतात, नंतर फेटे ते पायाखाली तुडवले जातात. तर हे नको त्या गोष्टी आता आपण टाळल्या पाहिजे. आणि जे उपयोगाचं आहे महाराज तेच दिलं पाहिजे. एखादा धार्मिक ग्रंथ असेल, एखादं पुस्तक असेल, म्हणजे जाताना पाहुणे ते घेऊन जातील. आणि दुसरं वैशिष्ट्य, त्यांनी 6 शाळांना शहा ग्रंथालयाचे कपाटं दिली आणि पुस्तकं दिली. त्याच्यात खूप मोठी गरज जाधव साहेब त्या ठिकाणी आहे. पुस्तकांची खूप मोठी गरज आहे. परंतु आता मोबाईलच्या या जगामध्ये आम्ही सगळं विसरून गेलो. तुम्ही मला एक सांगा, पूर्वीचं घर कसं होतं? जर पती पत्नी मुलगा मुलगी जर असले तर ते उठल्याबरोबर घरातले वडील काय करायचे? स्नान करायचे, देवपूजेला बसायचे. घरातली स्त्री तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची. घरातली आमच्या तरुण मुलगी अंगण झाडायची, अंगण सारवायची. आणि घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्हीच मला सांगा, चौघं उठल्याबरोबर काय करतात? आधी मोबाईल पाहतात, कारण जगाची काळजी आहे. रात्रीतून काय झालं असेल, मग गावाचा कोणतरी गेलेला असतो, त्याचा पहाटच फोटो आलेला असतो. हे गेले गो रात्री, आणि ते गेल्यानं फार काही झालेलं नसतं, पण येतो फोटो. मग पहाटच काय करायचं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची. ओळखीचा असो नाही तो नसतो, मग 4-5 फुलं टाकून द्यायचे. आपल्याकडे फुकटच आहे, 5-10 टाका, काय फरक पडत नाही. लगेच त्याच्या खाली दुसरा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती मोठे उपकार झाले. मग वरचेच फुलं त्यांना टाकून द्यायचे. म्हणजे आला तरी तेच, गेला तरी तेच, त्यात काही भावना नसते. आणि असे विचित्र आभासी जगात आमचं जग सुरू होतं. मग पूर्वी कुटुंब संस्कार करायचं, शाळेत शिक्षण संस्कार करायचे शिक्षक, म्हणून मुलगा आता बिघडत नव्हता. आता नव्या पिढीला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण कुटुंब ही संस्काराची जागाच राहिली नाही. आम्ही सगळे त्या मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत. म्हणून मुलांना वाचनाची सवय लावावी म्हणून त्यांनी हे जे पुस्तकं दिले, मला वाटतं रिटायर होताना सुद्धा हे जे सांस्कृतिक आणि सामाजिक मोठं काम आपण केलेलं आहे त्याला तोड नाही असं मी मानेन. आणि सेवानिवृत्तीच्या वेळेला शिक्षकांनी हेच केलं पाहिजे. मुलांना उपयोगी काय पडेल, मला वाटतं काही मुलांना त्यांनी ट्रॅकसूट सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. शिक्षका इतका भाग्यवान प्राणी दुसरा नाही. तुम्हाला सांगतो, ते शाळेत गेल्याबरोबर सगळे शिक्षक जाणतात की मुलं धावत येतात. आमचे गुरुजी आले, आमच्या मॅडम आले, त्यांचा डबा घेतात, त्यांना हाताला धरतात, वर्गात ओढून देतात. आणि दिवसभर हे मुलं अगदी निष्पाप मनानं या गुरुजींची सेवा करत असतात. रिटायर होताना ग्रामस्थ रडतात, मुलं रडतात. इथे शिक्षकाची पावती असते. म्हणून शिक्षका इतका भाग्यवान मनुष्य दुसरा कोणी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता अनेक जण म्हणतात खूप कामं आहेत, त्याला इलाज नाही. जाधव साहेब नगर तालुक्याला खूप कामं देतात असं म्हटलं जातं, पण त्यांना ओळखून जेवढे येतात तेवढे तर देतात, त्याला इलाज नसतो. आता टेंबकर साहेब शिक्षण संचालक होते, ते त्या काळात तिथं काय घडतंय आम्हाला सांगायचे. बहुधा सांगत नाही, पण ते सांगायचे असं असं काम आता तुमच्यावर येणार आहे. आणि धामणे साहेब तर गडचिरोलीला गेलेच नाही. म्हणजे तिकडच्या मुलांना प्रामाणिक अधिकाऱ्याची फार गरज आहे, म्हणून शासनानं त्यांची नेमणूक तिकडे केली होती शिक्षकांसाठी की तुम्ही तिकडं जा भाऊ. पण ते काय गेले नाही ते काही माहीत नाही. ते सगळ्यांना आपल्याला माहीत आहे ते काय गेले नाही, ते का सोयीला आले नाही. असं सगळं ज्याचं त्याचं जगण्याचं तत्वज्ञान आहे. आणि त्यात काळे सरांनी आयुष्यभर सामाजिक काम केलं, शैक्षणिक काम केलं, सांस्कृतिक काम केलं. आपलं कुटुंब आनंदी ठेवलं, ते स्वतः आनंदी राहिले. त्याचा हा परिपाक आहे की आज त्यांचा निरोप समारंभ अत्यंत आनंदाने साजरा होतोय. म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काळे. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.